इंदापूर तालुक्यातील सराटी येथून अत्यंत दुःखद बातमी समोर येते। वारीच्या पवित्र यात्रेदरम्यान एक तरुण नीरा नदीत वाहून गेल्याची घटना घडली। आज सकाळी 6:15 वाजता सराटी तालुका इंदापूर येथे नीरा नदीच्या घाटावर जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पादुका स्नानापूर्वी एक हृदयद्रावक घटना घडली। गोविंद कल्याण फुके वय 18 वर्ष राहणार झिरपे तालुका अंबड जिल्हा जालना हा तरुण आपल्या आजीसोबत वारीसाठी श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर या दिंडीत सहभागी झाला होता। दिंडी क्रमांक 12 मध्ये सहभागी असलेल्या गोविंदचा पाय घसरून तो नीरा नदीत वाहून गेला। सध्या एनडीआरएफ जवान आणि स्थानिक यंत्रणा अथकपणे त्याचा शोध घेत आहेत। घटनास्थळी तणावाचे वातावरण असून वारीतील भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। वारी म्हणजे भक्ती, निष्ठा आणि त्यागाचा प्रवास, पण या पवित्र वारीत एका तरुण भाविकाचा असा आकस्मिक अंत होणं हे अत्यंत वेदनादायक आहे। खरं तर तो पंढरपूरच्या विठू माईच्या भेटीसाठी निघाला होता, पण वाटेतच काळाच्या ओघात हरवला। आपण सर्वांनी या दुर्दैवी घटनेत बळी पडलेल्या भाविकासाठी श्रद्धांजली अर्पण करूया। वारीतील अशा घटनांपासून भाविकांनी काळजी घ्यावी, हीच खरी विठ्ठल भक्ती। गोळ करून थांबलो होतो। थांबल्यानंतर मी कपडे काढले धुण्यासाठी आणि धुत असताना लेडीजचा आवाज आला, मुलगा बुडायला लागला म्हणून कटकळ्या खात होता। मग मी काही क्षणाचा विचार न करता मी पळत आलो। उडी मारल्यानंतर त्याला मी हाताला पकडून 2-3 वेळा असं वाचवण्याचा प्रयत्न केला। ते पोहऱ्यामुळे फिरल्या गेल्यामुळं तो माझ्या हातातून सटकल्यानंतर मग परत मी त्याच्या पाठीमागं गेलो। पाठीमागनं त्याला असं कमरेला धरून प्रयत्न केला, परत 2 वेळा असं पुढे ढकललं। पण मी पण पोहऱ्यामध्ये गेलो मी पण बुडून खाली गेलो। मला असं वाटलं की मी पण असं बुडालो, माझी पण काय गॅरंटी नाही म्हणून। आणि मी मग तसंच पुढे निघालो। मला बाहेर आल्यानंतर तो समजलंच नाही कुठे गेला तो। किती वाजताची गोष्ट आहे? एक 6:15च्या दरम्यान। तुमचं गाव कोणतं? माझं गाव मोरगाव मासाळवाडी। आणि तो बुडाला येतो त्याची काय माहिती? तो अंबडचा मुलगा आहे। दिंडी क्रमांक 12 जालना। त्याच्याबरोबर त्याचे नातेवाईक कोणी? फोटो पाहिजे असतात, फोटो मोबाईल आहे, फोटो आहे का?